होते 4 वर्षापूर्वी, साधारणतः 4.5 वर्ष झाले असतील त्यांना, तेव्हा यांचा अपघात झालेला होता. ओके, त्यांच्या पायाला भलं मोठं ते प्लॅस्टर केलेलं होतं. अशा अवस्थेत हे आले होते. ओके, तर बघूया आपण नेमकं काय झालं होतं, कशा पद्धतीने होते. आणि आज हेच आजीनाथ सर डोक्यावर उभे राहतात, म्हणजे काय कमाल आहे. ओले डोक्यावर उभं. आणि आजीनाथ सर नंतर मला आज, आजी तुम्ही जाऊ नका कुठे, आता दिसला होतात कुठे. तुमचा अनुभव आहे, जंगम म्हणून नावाने आहेत, त्यांचा अनुभव मला घ्यायचा आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. ओके, एवढे आजी या वयामध्ये एवढं करू शकते तर अजिनाथ सर गुड मॉर्निंग. खरं तर म्हणजे तुम्ही आज खूप जबरदस्त एक्सरसाइज केली, म्हणजे अनबिलेबल, म्हणजे मी म्हणेल त्याला. ओके, अनबिलेबल अशी एक्सरसाइज तुम्ही आज सर्वांना गाईड केली खऱ्या अर्थाने. तर काय बरं या सगळ्या मागचं राज काय आहे? एवढा पॉवरफुल चेंजेस कसे झाले तुमच्यामध्ये, आणि हे सगळं गोष्टी बरोबर आहे की नाही? आजीनाथ सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. यस सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला हे जाणून घ्यायचंय, मला हे तुमच्याकडून ऐकायचंय की आज तुम्ही खूप अनबिलेबल एक्सरसाइज केली. अनबिलेबल म्हणजे शब्द नाही आहेत, म्हणजे खूप जबरदस्त, म्हणजे अनेक महिन्याच्या प्रयत्नानंतर तुम्ही त्या पद्धतीने आज स्वतःला प्रेझेंट केलंय. खूप सुंदर. ओके, किती लोकांना आजीनाथ सरांची एक्सरसाइज आवडली बरं? चॅट बॉक्स वर टाकू शकता. ओके, आणि ओके, अजिनाथ सर. ओके, तर मला सांगा, तुम्ही आले होते तेव्हा काय चॅलेंज होते आणि कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला हे सगळं एवढा बदल केलाय? यस सर, गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. माझं नाव आदिनाथ सुरेश रणखाम, मी निलंगा इथून आहे. माझी छोटीशी मिनी बँक आहे. आणि ह्या फॅमिलीमध्ये येण्याचं कारण माझं 94 किलो वेट झालेलं होतं. अच्छा. आणि माझे ग्रेट देवदूत प्रेरणा बांगर सर यांनी मला मार्गदर्शन खूप चांगलं करण्यानं माझे सगळे जेवढे बी आजार काही होते सगळे नष्ट झालेले त्या जगातील सकस. काय आजार होते सर तुम्हाला? काय चॅलेंज होतं तुम्हाला? तर चॅलेंज तर भरपूर होते. मी मोजकेच माझे 1-2-3 चॅलेंज मी सांगतो सर. यस सर, हा फोटो होता माझा की मी असं कवड्यात सुद्धा बसत नव्हतं. 94 किलो वेट होतं आणि माझा टोटल प्लास्टर केलेला होता. आणि प्लास्टर केलेला पाय माझी वाढलेल्या वजनामुळे नस ताणली म्हणून सांगितलेली होती मेचक्यामधली. बर, मग या अवस्थेमध्ये तुम्ही स्वतः होतात आणि काय काय बरं तुम्हाला काय वाटत होतं? आता वजन कमी होईल न होईल, काही प्रयत्न करत होतात का त्यावेळेस? आवाज गेला सर तुमचा, माईक म्यूट झालाय. यस सर, येतं. हो, काही प्रयत्न करत होतात का त्यावेळेस वजन कमी करायचं? भरपूर प्रयत्न केलेले होते सर, पण कधी माझं एक झालं तरी अर्धा किलो 1 किलो वजन कमी व्हायचं पुन्हा जैसे ते. अच्छा, म्हणजे कधीतरी होत होतं काहीतरी, बरोबर आहे ना? बरोबर, एक अर्धा किलो 1 किलो कमी झाल्यासारखं वाटायचं. बर बर बर. मग मला असंच ऑनलाईन मध्ये लिंक मिळाली की वाढलेले वजन घरातल्या घरातून कमी करा. अच्छा, मग संपर्क साधला तुमच्याशी. बरं, आता मग असा विश्वास मी नाही ठेवलं. मी स्वतः तिथं आलं, बघितलं. एक छोटासा सेमिनार होता, तिथंच सगळे वेट कमी झालेले, कुणाचं 5 किलो 10 किलो कमी झालेलं बघितलं. मग विश्वास ठेवलं आणि मग मी ही फॅमिली जॉईन केली.
आणि पहिल्या 3 महिन्यात 17 किलो वेट लॉस केला सर. 17 kg वजन कमी केलं सर तुम्ही पहिल्या 3 महिन्यात. ओके. क्या बात आहे. आणि काय काय बदल आला सर? तर माझ्या पायामध्ये मुंग्या येणे आणि माझे नसं जे ऑपरेशन सांगितलेलं होतं ती पण इथं मला त्याचा पण बेनिफिट झाला आणि माझं ऑपरेशन पण वाचलं. जर मी ऑपरेशन केलं असतं तर मी आज बेडवर राहिला असतो सर. काय म्हणता? येस सर. आणि असे होते अजयनाथ सर. येस सर येस. ते कवड्यामध्ये बसत नव्हतं सर. मी डबल होतो माझ्या ह्या. आणि परिवाराच्या माध्यमातून असे असलेले अजयनाथ सर आता आपण पाहिले की आता असे झालेत. म्हणजे इकडून असा ट्रान्सफॉर्म झाला. एक्सरसाइज जमत होती का पहिल्या दिवशी आला तेव्हा? आज जशी नाही केली? सर नाही. अहो सर मला डॉक्टर पाशी धरून घेऊन गेलेलं होतं सह्याद्री हॉस्पिटल मध्ये. त्यांनी मला ऑपरेशन सांगितलं ते. मग ऑपरेशन मध्ये काय झालं होतं माझ्या मामाची अशीच डेट झाली होती. ऑपरेशन मणक्याचं केले आणि तिकडे त्याचा डेट झाला. ते अनुभव माझ्यापाशी होता. म्हणून मी म्हणलं सर ह्याला काही पर्याय आहे का? आणि तो किनीकर साहेब जे असलेला ते माझ्या मामाचा विद्यार्थी आहे. मामाने फोन करून विचारले होते. त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणलेले होते डॉक्टर साहेब. ओके ओके. हा. मग त्यांना म्हणलं मी बाबा मी 1 महिन्यानंतर येतो. मला महिन्याच्या काहीतरी टॅबलेट द्या म्हणल्यावर 5,400 रुपयाच्या मला टॅबलेट दिले होते महिन्याच्या सर. बर. आता एकंदरीत मला ही लिंक एकंदरीत हा परिवार मिळाला आणि काय काय आयुष्यामध्ये बदलला, काय चेंज केलं तुम्ही इथं, की इतर लोक पण आहेत जे या परिवारात आहेत त्यांच्यात आणि तुमच्यात काय बदल आहे? म्हणजे त्यांनी काय इथं नेमकं केलं पाहिजे, सुरुवात कशी केली पाहिजे ज्याच्यामुळे हा सगळा तुमच्यामध्ये झालाय बदल तो इतरांमध्ये होईल? 100% होणार सर. आपल्या फॅमिलीशी त्यांनी जॉईन झालं पाहिजे आणि जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेतला पाहिजे. 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे 100% मार्गदर्शन असलं पाहिजे. काय खायचंय काय नाही खायचं याचं तुम्हाला प्रॉपर नॉलेज देणारा माणूस पाहिजे. आणि दुसरी गोष्ट पौष्टिक आहाराच्या म्हणजे आपला आहार बदलला पाहिजे. जो काही कोच सांगते त्या पद्धतीने आहारात चेंजेस केला पाहिजे. 100% आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे आपल्या समोर आहे रणखाम सर. ओके. ज्यांच्या ऍक्सिडेंट झाल्यामुळे पाय बांधून ठेवलेला होता, त्यात वजन वाढलेलं होतं, चालायलाही जमत नव्हतं अशी अवस्था मी सुरुवातीला पाहिली यांची. आणि आज पॉवरफुल म्हणजे मी त्यांना कधी फोर्स केलेला नव्हता की तुम्ही कंटिन्यू 1 तास एक्सरसाइज करा किंवा हे करा, कारण त्यांची अवस्था मी पाहिली होती. पण आज त्यांनी पॉवरफुल एक्सरसाइज प्रेझेंटेशन केले. म्हणजे हा बदल मलाही आज एक चमत्कारासारखा वाटतो. एवढ्या मोठ्या पद्धतीने झालेला बदल खूपच छान सर. काय सांगाल संपूर्ण आपल्या आरोग्य परिवाराला, काय मेसेज द्याल तुम्ही? येस सर. आणि माझी टोटल फॅमिली निरोगी झालेली आहे सर. याच्यामध्ये माझ्या वाईफचं वजन 9 किलो वाढवलेलं आहे या फॅमिलीमध्ये आल्यामुळे. आणि त्यांना पण भरपूर टॅबलेट होते. टॅबलेट, दवाखाना, हॉस्पिटल विजिट भरपूर होते. ती पण आता ह्या 4 वर्षामध्ये कुठलीच विजिट नाहीये. अरे वा. कुठलीच हॉस्पिटल बंद झालं? पहिलं किती वेळेस हॉस्पिटल व्हायचं बरं घरातलं? तर महिन्यातून 2-4 वेळेस हॉस्पिटल होत होता सर. काय असं झालं असेल बरं, तुम्ही आठवा, ज्याच्यामुळे तुमच्या परिवाराचं हॉस्पिटलच बंद झालंय? तर जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि माझ्या कोचचं मार्गदर्शन, त्याच्यामुळं मी माझं घर आज निरोगी आहे. आलं लक्षात? आहार बदललाय. मी मगा जे सांगितला तो आहार, तो ग्लास, मगा ज्या गोष्टी मी सांगितल्यात या सगळ्या गोष्टी तुमच्या हातातल्या त्या ग्लासामधून तुमच्या शरीराला मिळतात. आता मगा मी जे काही दाखवलं तुम्हाला फोटोमध्ये की या गोष्टी आपल्याला एका ग्लासामधून मिळतात. 94 कॅलरीज, 18 विटॅमिन्स अँड मिनरल्स, हे सगळे घटक आपल्याला आपल्या सकाळच्या नाश्त्यातून जे पौष्टिक आहार घेत नाहीत त्यांच्या जेवणामधून मिळतात का? या ग्लासातून जे घटक मिळतात ते तुमच्या भाजी भाकरीमधून मिळतात का?
त्याचं उत्तर आहे सीमा मॅडम नाही. पोह्यामधून मिळतात का? नाही. वडापाव मधून मिळतात का? त्याचं उत्तर आहे नाही. इडली मधून मिळतात का? त्याचं उत्तर आहे नाही. समोश्यामधून मिळतात का? त्याचं उत्तर नाही. थालीपीठ मधून मिळतात का? त्याचं उत्तर नाही. आपल्या नुसत्या दुधातून मिळतात का? त्याचं उत्तर नाही. कारण आपल्या शरीराला लागणारे सगळे घटक आपल्याला एक 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 पदार्थामधून खावा लागतील आणि तेव्हा या ग्लासाची बरोबरी होईल. जवळपास 25-30 पदार्थ एकत्र करून जेव्हा तो आपण खाऊ तेव्हा या ग्लासाची बरोबरी होऊ शकते. आणि 25-30 घटक आपल्याला शोध घ्यायचा आणि तेवढे मिळवायचे आणि खायचे म्हटलं तर सकाळ धरून संध्याकाळपर्यंत चरतच राहावं लागेल. आपल्याला या ग्लासात जे घटक आहेत ते आपल्या नॅचरल जेवणातून आपल्याला द्यायचे. असा जर एखादा मानला तर त्याला सकाळ धरून हे शोधायला पहिले तर काही गोष्टी आपल्याला मिळतच नाहीत, आपल्याकडे उपलब्धच नाहीत जे आपल्या शरीराला गरज आहे ते, आणि म्हणून आपण खाऊ शकत नाही. म्हणून 350 शास्त्रज्ञांनी हा सकाळचा एकमेव पर्याय उपलब्ध करून दिलाय आपल्याला. सगळ्या शास्त्रज्ञांसाठी क्लॅपिंग करा. हा कोणी बनवलाय? शास्त्रज्ञांनी. याच्यावरती स्टडी केलेल्या लोकांनी बनवलाय, अभ्यास केलेल्या लोकांनी बनवलाय की सगळ्या गोष्टीचा विचार केलाय. तुम्ही याच्यातून आता या ग्लासामधून तुम्हाला पोह्यामधून जे घटक मिळतात ते पण याच्यातून मिळतात, उपीट मधून जे मिळतात ते पण मिळतात, समोश्यामधून जे मिळतात ते पण मिळतात, आणि अनावश्यक गोष्टी याच्यातून मिळत नाहीत. समोसा खाताना जेवढे बॉडीला पाहिजेत तेवढे विटॅमिन्स आणि मिनरल तर मिळतील, पण त्याच्याबरोबर अनावश्यक मटेरियल पण येईल, तेल पण जास्त येईल, पुन्हा भेसळयुक्त तेल. म्हणून शास्त्रज्ञांनी हा शोध लावलाय की एकच ग्लास देणार आम्ही, या ग्लासातून तुमच्या शरीराची सगळी गरज पूर्ण होणार. सगळ्या गोष्टी आपल्याला या ग्लासातून मिळतात. हा ग्लास घेणाऱ्या व्यक्तीच्या दिवसभर एनर्जी वाढते, टिकून राहते, ऊर्जा राहते. आणि ज्याला वजन कमी करायचंय, वाढवायचंय, वजन नियंत्रण ठेवायचंय, त्याला पण मदत होते. म्हणून आता बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात, अजिनाथ सर पण विचारला त्यांनी की सर हा आहार किती दिवस खायचा? विचारलं का नाही? वजन कमी झाले? येस सर, येस 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 विचारलं. काय उत्तर आहे याचं, या आहाराचं? येस सर. हे सर रोजचा 1 ग्लास जर घेतला तर आपल्याला 24 घंट्याचा आपल्याला याने एनर्जी देऊ शकते सर. तरी दररोज आपल्याला नाश्त्याप्रमाणे आणि चहा आपला बदलला तर आपल्या आयुष्यातली मेडिकल टॅबलेट, हॉस्पिटल विजिट कधीच करणं लागणार नाही, आणि आपली एनर्जी पण वाढणार आणि आपलं आयुष्य पण वाढणार आहे सर याच्यामुळे. आपण असंही वडापाव खाणारच आहे, समोसा खाणारच आहे, पोहे खाणारच आहे जर हा नाश्ता नाही घेतला तर. आणि मग त्यामधून दुसरी गोष्ट, शरीराला तर कमी मिळतंय आणि वरून शरीरावरती त्याचे परिणाम वाईट होत आहेत. वजनही वाढतंय, कॅलरीज वाढतायत, वेगवेगळे आजारही येत आहेत. ओके. आणि जे लोक बाहेर नाश्ता करतात रस्त्याने, प्रवासात, तुमचं तर लयच वाईट आहे. अलग लक्षात. रात्रभर किचनवर उंदर फिरतात आणि त्याच किचनवरचे आपण पाव खातो, समोसा खातो. पाव कसे बनवतात माहितीत का तुम्हाला? पाव, वडापाव, समोसा पाव कसे बनवतात? पाव बेकरीला व्हिजिट द्या. बेकरीला, तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या बेकरीला जाऊन भेटा, वरून दिसणारा पाव कसा बनवला आहे, कुठं बनवला आहे, आणि ज्या हॉटेलचा नाश्ता करतात त्याच्या एकदा कुठं जायचं? फक्त जिथे बनतं त्या किचन मध्ये जायचं. आयुष्यात कधीच खाणार नाहीत तुम्ही त्या हॉटेलचं. आणि आता बरेच लोक मला एक खरं प्रामाणिकपणे उत्तर द्या,
झोमॅटोवर किती लोक जातात? झोमॅटो ऑनलाईन करामध्ये फूड किती लोक मागवतात? मला एकदा खरं सांगा, खरं. सर आम्ही मागवतो, खरं बोला, खरं. लयच भयानक आहे हा प्रकार. नाही तुम्ही नाही, आम्ही पण मागवत होतो. याचं अज्ञान होतं म्हणून मागवत होतं, आपल्याला माहित नव्हतं. ओके, तुम्ही मान्य करणार नाही, मी पण मागवत होतो, आशात मागवत होतो. पण सगळ्यात मोठं अज्ञान आहे, इथलं किचन आपल्या डोळ्यासमोर नाही, तिथला माणूस बनवणार आपल्या डोळ्यासमोर नाही. कॅमेऱ्याच्या पाठीमाग तो काय बनवतोय आणि आपल्याला काय पार्सल देतोय काहीही नाही. किती घाणीत त्याने स्वयंपाक बनवला असेल आपल्याला याचा अंदाज पण नाही. सगळेच तसे असतील का? नाहीये, काही चांगले असतील किचन, पण गॅरंटी कुणाचीच देता येत नाही. त्यामुळे फूड इथून पुढे सगळ्यात जास्त जर माणसं मारणार जर काय असेल ना, तर ते म्हणजे अन्न. अन्नच क्वालिटीचं नाही, आजार फक्त अन्नातून होणार. आणि जे लोक अन्न, फूड, जेवण बदलायला तयार आहेत, नाश्ता बदलायला तयार आहेत, हे लोक जास्त काळ जगणार आहेत. जास्त काळ पैशावाले लोक जगणार नाहीत. जे लोक चांगलं खातात, निरोगी खातात, शुद्ध हवा घेतात, रोज व्यायाम करतात, या लोकांचं आयुष्य जास्त असणार. बरोबर आहे की नाही अजिनाचं? येस सर, येस. जर तुम्हाला न्यूट्रिशन मिळालंच नसतं बॉडीला, तर काय अवस्था असते? अवघड परिस्थिती होती सर. मी बेडवर राहिला असतो, माझी अवघडच परिस्थिती होती. खूप पायामध्ये मुंग्या येणे, हातामध्ये मुंग्या येणे, आणि डॉक्टर पैसे मला धरून नेले होते, दोघ जण इकडे इकडे असं. आणि तो निश्वर विचारलं तर खाली बसत होतो, डॉक्टर पैसे धरून नेलेलं होतं मला. अच्छा. हा, त्यांनी व्यायाम करायचं नाही, गाडीवर फिरायचं नाही, ऑपरेशन तर टळणारच नाही म्हणलं ते. अरे वा, येस, नक्की. तर जर अजिनाथ सरांमध्ये हा बदल होतोय, तर प्रत्येकामध्ये अशा प्रकारचा बदल होऊ शकतो. प्रत्येकाचं आयुष्य बदलू शकतं. ओके, प्रत्येकाने सकाळचा एक्सरसाइज नंतर आपला पौष्टिक सकस संतुलित आहार घेणं गरजेचं. अजिनाथ सरांचा हा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती परत्वे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. आणि दुसरा एक बेनिफिट झालाय सर मला. माझ्या मुलीचं 2020 मध्ये लॉकडाऊन मध्ये लग्न झालेलं होतं. 4 वर्ष झालं तिला बाळ होत नव्हतं. थायरॉइड सांगितलेलं होतं डॉक्टरने. ओके. हा, ह्याच्यामध्ये आले, सकस संतुलित आहार घेतला, थायरॉइड कमी झालं, आणि आणले असं नातू मला जन्मलेला मी फोटो टाकले बघा. आणि 6 महिन्यानंतर आपला जो सकस संतुलित आहार आहे डायनाशिक लेकराचा, बर, 6 महिन्यानंतर त्याला अर्ध कुपन, 9-10 महिने झाल्यावर 1 कुपन, आणि आता 1.5 वर्ष झाले त्याला सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 दिवस सुद्धा हॉस्पिटलची विजिट नाही. मी तिचा व्हिडिओ पण शेअर केले बघा छोटासा. तिला जर आता डायनासिक दिलं तर ते नाचतंय सर. काय म्हणता? बाजार याचं, हा, द्या ती द्या अगोदर म्हणते. बर बर बर, अरे वा. म्हणजे आजोबा बरोबर एकतर नातवाची अपेक्षा असते, प्रत्येकाला असते बघा. आणि ही खूप मोठी समस्या आहे. बघा मी त्याचा व्हिडिओ टाकले, ते ग्लास कसा मोडतंय ते. बर बर, अच्छा. डब्बा काढता इथे होड्यात मारतात लगेच, द्या म्हणून ग्लास वाढायला चालू करते. आवाज नाही शेअर झाला का? हा, आवाज झाला नाही. बघा, मुलीला मुलगा होत नव्हता, बाळ होत नव्हतं, पौष्टिक सकस संतुलित आहाराचा परिणाम. आणि यांचा एवढा ट्रस्ट आहे, बाळाचा पौष्टिक सकस संतुलित आहार बाळाला देतो. आज तंदुरुस्त आहे. अभिनंदन तुमचं आजोबा झाल्याबद्दल. येस सर, येस, थँक्यू. ओके, आता हे कसं झालं, आता ही पण मी तुम्हाला सांगतो. थँक्यू अजिनाथ सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, धन्यवाद. ओके, आता हे कसं साध्य झालं?
बाळ होत नव्हतं आणि बाळ कसं काय झालं, पौष्टिक सकस संतुलित आहाराने काय झालं. आजकाल नव दाम्पत्य किंवा लग्न झालेल्या कुटुंबामध्ये पुरुष असेल स्त्री असेल, आहार चांगला नसल्यामुळे शरीरामध्ये ज्या पद्धतीने बदल व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीत, आणि याचा परिणाम खूप विपरीत आहेत. अनेक नव दाम्पत्यांना बाळ होत नाहीये. खूप मोठी समस्या आहे, खूप मोठी म्हणजे खूप मोठी. पण जर त्यांनी फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइज करायला सुरुवात केली, थोडासा व्यायाम केला, वजन नियंत्रणात ठेवलं आणि जर चांगलं पौष्टिक खाल्लं तर रिझल्ट मिळू शकतो 1001%. अंबाजोगाई लातूर मध्ये आपण कमीत कमी 17 कुटुंबाला 30 वर्ष झालं होतं लग्नाला, तरी बाळ होत नव्हते. अशी अवस्था आहे काही जोडप्यांची. आणि सकस संतुलित आहाराने 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट, बॉडीमध्ये बदल झाला, शरीराला पाहिजे ते मिळालं, शरीरात जे तयार व्हायला पाहिजे ते तयार व्हायला लागलं आणि बाळ झालं. काय मॅजिक आहे. ओके, अशा काही समस्या असतील तर तुम्ही तुमच्या कोच, वेलनेस कोचच्या संपर्कात येऊ शकता. मला त्या आजीबाई होत्या, कुठे गेल्या, का लिव्ह झाल्या, दिसत नाहीत, कॅमेरा ऑफ केलाय, त्यांच्याकडे जायचंय. खूप सुंदर एक्सरसाइज करत होत्या